नशेत असाल तर मोटार सुरूच होणार नाही. सांगलीतील 10वीतल्या प्रेमने बनवली अपघात रोखणारी यंत्रणा. नशेत वाहन चालवल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला तेव्हा त्याला आयडिया सुचली. 1.5 वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली. मोटार चालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तात्काळ मालकाला मोबाईलवर व्हॉइस कॉल जाईल, आपके कार का चालक नशे में है असे ऐकून लोकेशन देखील पाठवले जाईल. तसेच इकडे मोटारीचे इंजिन देखील बंद पडेल. अशी सिस्टीम 10वीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल आहे. 2 वर्षापूर्वी त्याने रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने सुरक्षितपणे फटाके फोडता येतात हे पाहून स्वतःच रिमोट कंट्रोल बनवला. सतत वेगवेगळ्या कल्पना डोक्यात बिरबिरत असतानाच एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालवल्यामुळे ते झाडावर आदळलेला अपघात पाहिला. तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे असे विचारचक्र सुरू झाले. चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न करू लागला. जवळपास 1.5 वर्षानंतर प्रेम याने ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली. त्याच्या सिस्टीममधील सेन्सरमुळे चालकाने नशेत असणारा जर मोटार सुरू केली तर तात्काळ मालकाच्या मोबाईलवर एक व्हॉइस कॉल जातो. गाडी क्रमांक, इंजिन, चेस नंबर, लोकेशन आदी माहितीबरोबर तुमच्या गाडीचा चालक नशेत असल्याचे कॉलवरून ऐकवले जाते. तसेच इकडे गाडीचे इंजिन देखील बंद होते. त्यामुळे गाडीचा मालक तात्काळ चालकाला कॉल करून तू दारू पिला असल्याचे सांगून उतरायला भाग पाडू शकतो. प्रेमचे वडील नवनाथ पसारे यांचा चहाचा स्टॉल आहे. त्यांनी सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी प्रेमला प्रेरणा दिली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.